गुरु तयार, वेगवान टाकलेला ऑन साइडला टर्न करताय चेंडू, क्षेत्ररक्षक पोहोचतात तत्पूर्वी 1 रन या बॉलवरती मिळते. 11ला 3 गडी आतापर्यंत बाद झालेले. यावरच्या अंतिम 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत बाकी राहतोय. लॉफ्ट करतात, ओ पिचला लॉफ्ट करत असताना लॉंग ऑन सीमा पार, सिक्सर. सतराला 3 गडी बाद. यॉकर होता, एक्स्ट्रा कव्हरला खेळून काढलेला. चांगली फटकेबाजी सध्या तरी सुरू आहे. वारे टीमच्या वतीने 1 सिंगल या बॉलवरती मिळते. ओव्हर कंप्लीट. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची टोटल 3 गडी बाद 18. झालेल्या 3 गडी बाद 2 ओव्हर नंतर 18. दोन ओव्हर नंतर 18 झालेले आहेत. अनिकेत भावारे आमच्या समवेत. अनिकेतला नुकताच वरतून कमिटीवरून फोन आला. तिसरं षटक. चला अधिकचा वेळ घेतात बिरदोले संघ, याची आपण नोंद घ्या. 3rd ओव्हर इन प्रोग्रेस. बॉलिंग मार्कवरती तुषार कालेकर आलेले आहेत. आणखीन एक फास्ट अँड फ्युरियस बॉलर म्हणून बिरदोले टीमकडून ओळख असणारा तुषार. शॉट ऑफ गुड लेन. टॉस झाला, बॉल एक्स्ट्रा बाउन्स होता. हो, गुड फिल्डिंग. धावा वाचवल्या जरूर. आपल्या टीमसाठी 1 सिंगल या बॉलवरती मिळते. टीमची टोटल पुढे जात असताना जाऊन पोहोचलेली 19 ऑन स्कोर कार्ड. दत्तादा कालेकर मस्त असा ज्यूसचा आस्वाद घेत असताना तुषार पुन्हा एकदा तयार. आतापर्यंत 19 झाल्यात. यश स्ट्रायकिंग एंडला. वेगवान टाकलेला, शरीराचा वेध घेतोय. रनआउटची चान्स होती. 1 सिंगल या बॉलवरती कंप्लीट करत असताना वेगाने धावले राजेश. 21 नव्हे तर 20 धावा आता धावा पुस्तकावरती. राजेशचे 3 बॉलमध्ये 8 इंडिव्हिज्युअल राजेशने बनवले. 2 बॉलमध्ये 2 यश. धावत संख्या ते आतापर्यंत 20 वरती आहे. या ओव्हरमध्ये वेगानं प्रहार करण्याचा प्रयत्न. समीर आहे ऑन स्ट्राईक. वीस वरती आहे. समीर स्ट्रायकिंग एंडला. तुषार हवी ठरत असताना ॲज अ बॉलर. वेगवान चेंडू होता. पिकअप स्ट्रोक. लाईनला लवकर रीड करून पाठवलं. सरळ सीमा पार, सिक्सर. मच तिसरं षटक षटकाराच्या मदतीने
टीमची टोटल जाऊन पोहोचलेली ती 26 वरती. शेवटच्या अंतिम 2 चेंडूंचा आता खेळ बाकी राहतोय. समीर ऑन स्ट्राईक. पुढे येऊन लॉफ करायचं होतं, फुल टॉस मिस केला. वेगवान चेंडूची हाताळणी करत असताना तुषारच्या वतीनं 1 more डॉट बॉल. शेवटचा अंतिम चेंडू आता बाकी राहतोय. धावा यायला सुरुवात झाली होती, खास करून वारे टीमसाठी. या ओव्हरमध्ये देखील 8 वसूल केलेला 5 चेंडूंमध्ये. अंतिम चेंडूवरती मोठा फटका येणं गरजेचं आहे. पहिलं पॉवर प्लेचे 2 षटकं कॅपिटलाइज करण्यामध्ये थोडेसे अनपेक्षित राहिले, अनसक्सेसफुल राहिलं वारे टीम. लॉफ करतात, शॉट ऑफ गुड लेन, पिकअप स्ट्रोक पूल करत असताना मिडविकेट सीमा पार. आणखीन एक मोठा षटका 3 ओव्हर नंतर. धाव पुस्तक असणारा आपला ऑन स्क्रीन तुम्ही पाहतायत बांबू ढाबा. इंडियन, आगरी, तंदुरी, चायनीज या सर्व प्रकारच्या क्वालिटी डिश तुम्हाला त्या ठिकाणी मिळतील. आणि खास करून आगरी पद्धतीचं व्हेज आणि नॉनव्हेज जेवणाचा आस्वाद तुम्हाला बांबू ढाब्याच्या ठिकाणी मिळू शकतं. साई हॉस्पिटल, नेरळ, कलम रोड याच्या अगदी समोर बांबू ढाब्याचा आस्वाद तुम्ही घेऊ शकता. रॉयल होम बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांना तुम्ही स्क्रीनवरती पाहतायत. चला वळवत मॅचच्या दिशेने. फुल टॉस, टर्न करतात, हवेत चेंडू, खेळाडू दूर आहेत. पहिली कंप्लीट केली आहे. समीरला हवी आहे स्ट्राईक. जास्तीत जास्त समीरला स्ट्राईकवरती ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे वारे टीमच्या वतीनं. 1च्या मदतीनं टोटल जाऊन पोहोचलेली ती 33 वरती 33. बोलो तयार. वेगवान टाकला, सरळ खेळतात, लॉंग ऑफ, वॅकंड एरिया. खेळाडू पोहोचले, चांगली फोल्डिंग एका टप्प्याखेर. रनआउटची चान्स आणि फलंदाज इथून बाद. ती काही संकटात नाही, अशीच परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज समीर जो चांगल्या टच मध्ये होता तोच येतो मैदानाच्या बाहेर. बॅट्समन आउट. एल्बो सुरुवातीला टच झाला गोलंदाज दीपक यांचा, त्यानंतर बेल्स ऑफ झाल्या. त्या कारणास्तव 1 रन या बॉलवरती म्हणलं. टीमची टोटल जाऊन पोहोचलेली आहे ती 34 या धावसंख्येवर. गोलंदाज तयार. फुल टॉस,
पाठवला चेंडू, यशनं सीमा पार मिड विकेटला. आता यश बरसला, षटकार. दीपक तयार. ओ द स्टम्प्स. यॉर्कर टाकलेला आहे, चांगला चेंडू दीपकचा. डॉट बॉल. प्रत्येक बॉलवरती समीकरण बदलत असताना 2 ओव्हर बिरदोळे संघानं खास करून चांगले फेकले. त्यानंतर समीर बरसला. आता यशच्या बॅटमधून फटके यायला सुरुवात झालेली आहे. दीपक एक चांगला गोलंदाज आहे, तोच कमबॅक करत असताना आपल्या या ओव्हर नंबर 4 मध्ये. फुलटॉस. लॉंग ऑनला नाही तारा देणार अशा चेंडूंना. बॉल चालला सरळ सीमा पार. आणखीन एक षटकार. षटकार खेचलेला आहे फलंदाज यश. आणि केटीसी लाईव्ह इव्हेंटचं देखील कौतुक करू, ज्याप्रमाणे कॅप्चरिंग पॉवर त्याने शेवटच्या मुवमेंट पर्यंत चेंडूवरती लक्ष ठेवून होते आणि त्यानंतर एका स्क्रीनवरती तुम्हाला 2 फ्रेमचा आनंद घेण्यासाठी केटीसी लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून तुम्हाला मिळत असेल. षटकाराच्या साह्यानं 46 क्रॉस आपण पाहिलं तर साईड आर्म बॉलिंग, साईड आर्म ॲक्शन शेवटचा चेंडू पिच केला. दीपक यानं ओव्हर कंप्लीट. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा पुस्तकावरती 3 गडी बाद, 46 धावा. शेवटचा सामना या पहिल्या फेरीमधील. नेक्स्ट मॅच मोहाचीवाडी बनाम कोलारे या 2 टीममध्ये पुढील सामना. दोन्ही टीमच्या कॅप्टनला आम्ही रिक्वेस्ट करत आहोत, आपण टॉससाठी उपस्थित व्हा. मध्यंतरामध्ये टॉस आपण करणार आहोत. चला, अंतिम षटक प्रगतीपथावरती. बॉलिंग मार्कवर भावेश आलेत. बोलत यार. ओ द स्टम्प्स लॉफ्ट करतात. झेलची शक्यता आहे. मस्ट निडेड विकेट. 2 खेळाडू गुरु कालेकर कॅप्टन पोहोचलेले आहेत. फलंदाज बाद समीर परतेल मैदानाच्या बाहेर. लॉफ करतात. आडवा पाटणं कडवा प्रार. आल्या आल्या फलंदाज विजयने ठोकला भव्य षटकार. फटका आपण पाहिला. पुढचा पाय पुढे घेतला, पाठचा पाय वाकवला आणि त्यानंतर षटकार दाखवला तो फलंदाज विजयनं. 6च्या मदतीने टोटल जाऊन पोहोचलेली 52. 52 धावा धावा पुस्तकावरती आतापर्यंत. शेवटचं षटक आहे. यॉर्कर आहे. एक्स्ट्रा कव्हरला का फटका खेचलेला. विजयच्या बॅटमधून अजून एक देखना फटका आलेला. 4 धावा.
साईडली होता. लॉंग ऑनला पुश करत असताना जेंटल पुश. क्षेत्ररक्षक तुषार कॉल सेकंडचा स्ट्रायकिंग एंडला थ्रो ॲक्युरेट कदाचित गरजेचं होतं. 2 पूर्ण झालेले आहेत आतापर्यंत. या 2 धावसंख्येच्या मदतीनं टोटल 58. शेवटच्या अंतिम 2 चेंडूंचा आता खेळ बाकी राहतोय. अंतिमचे 2 बॉल बाकी आहेत. 58 झालेले. 58 ऑन स्कोर कार्ड. दूर ठेवला शरीरापासून वाईट बॉल. एक्स्ट्रा रन या चेंडूवरती मिळते. टोटल जाऊन पोहोचलेले 59 या धावसंख्येवरती. जिथे 2 ओव्हरमध्ये स्ट्रगल करत होता बॅटिंगसाठी, लेअर मिळत नव्हती, लिंक लागत नव्हती वारे संघाची, तिथे आतापर्यंत 59 वरती जाऊन पोहोचलेला. चांगला चेंडू टाकलेला. कमबॅक करत असताना शेवटचा बॉल आता बाकी राहतो पहिल्या 17 मधील. हेलिकॉप्टर लुक देत असताना पहिली सिंगल वेगानं कंप्लीट. सेकंडचा कॉल सुरू आहे. स्ट्रायकिंग एंडला विकेट किपर एंडला थ्रो. फलंदाज बाद 1 रन या बॉलवरती मिळते. संघाची टोटल जाऊन पोहोचलेली ती 60 या धावसंख्येवरती. 61 धावसंख्येचं टार्गेट इथून ठेवण्यात आलं. आम्ही पुढील मॅचच्या दोन्ही टीमच्या कॅप्टनला उपस्थित करण्यासाठी विनंती करत आहोत की आपण ताबडतोब टॉस करण्यासाठी उपस्थित व्हा. चला कॅप्टन आलेले दोन्ही टीमचे कॅप्टन आपण श्रीमान माजी उपसरपंच श्रीमान नरेशजी काळेकर साहेबांच्या पवित्र शुभ हस्ते आपण पुढील सामन्याचा टॉस आपण करणार आहोत. चला टॉस बॉक्स मध्ये आपण टॉस करूयात. दोन्ही टीमचे कॅप्टन या. चला टॉस इथून करण्यात आलेला आहे. महचेवाडी टीमनं टॉस इथून जिंकलेला. चला बॅट्समन जाऊ द्यात प्लीज.
चला आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये टार्गेट 61 धावसंख्येचं ठेवण्यात आलेलं. प्रयाग मत्स्य बॉलिंग मार्कवर. प्रयाग तयार. पहिला चेंडू वाईड बॉल पंचांचा इशारा आलेला. एक्स्ट्रा रन मिळते या पहिल्या चेंडूवरती. ऋषिकेश शिनारे तुफान टच मध्ये 25-26 हा सीझन आतापर्यंत गाजवलेला. ऑन साइडला टर्न करता डायरेक्ट हिट गरजेची होती का? एक रन या बॉलवरती जरूर मिळते. बॅकफुटला जात स्कोअर कट करण्याचा प्रयत्न होता. एक्स्ट्रा बाउन्स मिळाला. प्रयाग चांगली बॉलिंग करत असताना, बॅटिंग करत असताना तितकासा काही फायदेशीर कामगिरी करू शकलेला नाहीये, परंतु बॉलिंग करत असताना कमालीची सुरुवात पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये. ओव्हर द स्टम्प्स वेगवान टाकलेला. बॅकफुटला जात स्कोअर कट. कॅचची सुद्धा संधी होती. एक रन या बॉलवरती मिळते. टीमची धावसंख्या 1च्या मदतीनं 3 या धावसंख्येवर. हॅमर केलेला एक्स्ट्रा कव्हरला, परंतु डीप मध्ये प्रोटेक्शन मिस्टेक झालेली आहे. चालला बॉल सीमा पार. कॅप्टन गुरु कालेकर यांच्या बॅटमधून आला हा चौकार. हवे ते चेंडू, जेलची शक्यता. सॉफ्ट डिसमिसल. कॉटन बोल्ड. फलंदाज कॅप्टन परततात मैदानाच्या बाहेर. बॅट्समन आउट. ओ लॉफ करतात. आले आले आडवा पाटनं कडवा प्रहार केलेला आहे. फटका तुषारचा सीमा पार. षटकार. पहिल्या ओव्हरचा खेळ इथून आटपला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टोटल जाऊन पोहोचलेली आहे 1 गडी बाद 13 या धावसंख्येवर.
पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा पुस्तकावरती धावा 13 वसूल केलेल्या. चला अधिकचा टाइम घेऊ नका प्लीज टीम वारे. दुसऱ्या षटकामध्ये दर्शन आलेत. 61चं मोठं टार्गेट आहे. 13 आतापर्यंत बनल्यात. पुढच्या मॅचचा टॉस झालेला. कोलारे संघाने टॉस जिंकून फिल्डिंगला पसंती दिलेली आहे. लॉफ करतायत. हवेत खेळले क्षेत्ररक्षक. हो जज करतायत. त्यांना बीट करून बॉल सरळ सीमा पार. हाताला चटका लागून षटकार. मोहाचीवाडी टीमने टॉस जिंकलेला आणि फिल्डिंगचा निर्णय घेतलेला. म्हणजे बॅटिंग करावी लागणार आहे कोलारे टीमला. हो आणखीन एकदा लॉफ करण्याचा प्रयत्न. आता झेलची शक्यता. पोचलेत स्वतः. फिल्डर यश त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि झेल पकडत असताना फलंदाज बाद. आतापर्यंत 19 धावा पुस्तकावरती. 2 गडी बाद. लॉफ करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न. नवीन फलंदाज दीपक आता मैदानाच्या आतमध्ये. एक सिंगल या बॉलवरती. धावसंख्या 20. 41 धावसंख्येची अजून उर्वरित गरज 21 चेंडूंमध्ये. बॉल तयार. वेगवान टाकला. क्रॉस बॅटेड फटका. गॅप शोधली आहे. फटका तुषारचा. सीमा पार चौकार. बडवल संघ पहिली मॅच जिंकून क्रॉस बॅटेड करण्याचा प्रयत्न. जेलची शक्यता आणि फलंदाज बाद. तुषारची विकेट मैदानाच्या बाहेर. 24 ला 3रा धक्का. शेवटचा चेंडू. फुलटॉस. एज लागून पाठीमागे निघाला. भावेश नवीन फलंदाज जातात. 1 रन या बॉलवरती मिळते. ओव्हर नंबर 2 इथून पूर्ण होतात. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 25 वर. चोवीस धावा आतापर्यंत धावपुस्तकावरती आहेत. 18 चेंडूंमध्ये 25 झालेल्या आहेत. 18 चेंडूंमध्ये 36 ची गरज आहे. अठरा चेंडूंमध्ये 36 धावसंख्येची गरज आहे.
तिसरं षटक. चला अधिकचा वेळ घेऊ नका प्रयाग. गोलंदाज तयार. फुल टॉस. व्ही मध्ये खेळतात. डीप मध्ये प्रोटेक्शन. सिंगल कंप्लीट. एकच मिळते. एकच्या मदतीनं टोटल 26. ऑन साइडला टर्न करताय चेंडू. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक. मिस्टेक झालेली आहे. कॉल सेकंडचा. दुसऱ्यासाठी निघालेत. 2 धावा मिळतात. चांगला चेंडू. डॉट बॉल. आणखीन एक डॉट चेंडू इथं फेकला गोलंदाज विजयनं. राऊंड द स्टंप. सरळ खेळतात. मिड ऑफला बीट केला. लॉंग ऑफ मध्ये चेंडू. 1 रन या बॉलवरती. संघाची धाव संख्या 29 वर. 29. पुढे येऊन खेळतात. सरळ खेळतात. लॉंग ऑफला 1 रन पूर्ण. दुसऱ्यासाठी प्रयत्न नाही. एकच रन मिळते. एकच्या मदतीनं टार्गेट टोटल डाऊन 30 वरती. म्हणजे अजूनही 31 ची गरज आहे. शेवटचा बॉल बाकी आहे. लो फुल टॉस. पॅरलल केलाय. प्रयाग होते. बनतात दर्शक. बॉल सीमा पर षटकार. 36 बनलेला 3 ओव्हर मध्ये. आता 12 चेंडूंचा खेळ बाकी राहतोय.
37 वरती संघ, 24 पाहिजेत 11 चेंडूंमध्ये. दीपक ऑन स्ट्राईक आहेत आणि करण दादा माळी यांच्याकडून 3 सलग जर षटकार ठोकले दीपकनं तर 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. 24 हव्यात 11 चेंडूंमध्ये. अधिकचा वेळ आपण घेऊ नका. लॉफ करतात लॉंग ऑनला, खेळाडू जज करतात, त्यांना बीट करून बॉल सीमा पार. 1 more विकेट, सिक्सर. संघाची धावत संख्या 43 वरती, म्हणजे 10 चेंडूंमध्ये 18ची गरज आहे. दहा चेंडूंमध्ये 18ची गरज. ओलिव्ह केला चेंडू, व्हाईट बॉल. .44 44 झालेल्या आहेत. इक्वेशनचा विचार केला आता 10 बॉलचा उर्वरित खेळ बाकी आहे. 10 मध्ये 17. सरळ खेळतात लॉंग ऑफला, खेळाडू चांगली फिल्डिंग. 1 रन या चेंडूवरती. टोटल जाऊन पोहोचते आता 1च्या मदतीनं 45-45 वरती. 16ची अजूनही गरज आहे 9 चेंडूंमध्ये. 9 बॉल 16. नऊ बॉल मध्ये आता 16चं इक्वेशन बाकी आहे. 16. खेचण्याचा प्रयत्न, फटका हवा, एक मोठा फटका हवा, शरीरापासून दूर ठेवण्यात आलेला. डॉट बॉल. अंतिमचे 2 चेंडू बाकी राहतात, म्हणजे 8 बॉलचा खेळ बाकी आहे. 8 मध्ये आता 16चं इक्वेशन. फुल टॉस आहे, टर्न करतात ऑन साइडला, निघाला चेंडू सरळ सीमा रेषेच्या पलीकडे, चौकार. चार धावा मिळतात या चेंडूवरती. टोटल जाऊन पोहोचले 4च्या मदतीनं 49 वरती. आता 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 7 मध्ये 12ची गरज आहे. 7 चेंडू 12. ओ लॉफ करतात आता, झेलची शक्यता. लॉंग ऑनला पकडली आहे कॅच. 6 बॉलचा खेळ आता बाकी आहे. 6 मध्ये 12 रनची गरज. श्रीमान लक्ष्मणजी विर्ले साहेब यांचं नुकताच आगमन होत आहे. त्यांना आम्ही विनंती करत आहोत की आपण यावर स्टेजवरती आपला मी हार्दिक असं स्वागत करत आहोत.
6 चेंडूंचा आता खेळ बाकी राहतो. 6 मध्ये गरज आहे ती 12 धावांची. हो, हवेत करण्याचा प्रयत्न. फिरकी पटू आलेला आहे. अंतिम षटकामध्ये मजा येणार मॅच मध्ये. 5 मध्ये 12. 5 बॉल आणि आता 12 धावत संख्येची गरज आहे. महत्वपूर्ण रंगली आहे मॅच. ओव्हर नंबर 5 मध्ये समाधान आलेत. टर्न करतात बॉल. स्विंग अँड मिस. आणखीन एक महत्वपूर्ण डॉट बॉल फेकलाय गोलंदाज समाधान. 4 बॉल मध्ये 12. ऍक्शन रिप्ले जर तुम्ही पाहिलं, टप्पा पडल्याच्या नंतर चेंडू थोडासा हरकत करत असताना ऍक्शन रिप्ले लेफ्टी पटू. 4 बॉल 12 ची गरज आहे. 12 फ्रॉम 4. दीपक ऑन स्ट्राईक. आता पुढे येऊन खेळतात. स्लाइडली ओव्हर पिच होता. क्षेत्ररक्षक पोहोचल्यात. 1 रन कंप्लीट. फक्त एकच मिळते. स्ट्राईक चेंज. 3 बॉल आता 11. पहिल्या ज्या 2 बॉल मध्ये धावा येणं गरजेचं होतं, त्याच धावांपासून थोडंसं दूर ठेवलं. तीन बॉल 11. लाऊड अपील. कॉट बी अँड फलंदाज बाद. 2 बॉल मध्ये आता 11ची मॅच. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम म्हणजे 2 बॉल मध्ये 2 षटकार हवेत. दोन बॉल मध्ये विजयासाठी 11 रनची गरज आहे. मोहाचवाडी टीमची नेक्स्ट मॅच मध्ये फिल्डिंग आहे. बॅटिंग करावे लागणार आहे कोलारी टीमला. दोन्ही संघांना विनंती आपला प्रवेश निश्चित करून घ्या. ऑन साइडला टर्न करतात. 11ची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचे नियम आहे. या बॉलवरती फक्त 1 रन मिळतं म्हणजे 1 चेंडू मध्ये आता 10 रनची गरज. बॅकफुटला जा. ड्राईव्ह करतायत. बॉल निघाला सीमा रेषेच्या दिशेने, परंतु सामना इथून जिंकलेला आहे वारे टीमनं. हार्ड लक टीम स्वर्गीय रोशन इलोन बिरदोले आणि कंग्रॅच्युलेशन्स टीम वारे. हार्दिक अभिनंदन. चला नेक्स्ट मॅच. मोहाचवाडी टीम ताबडतोब आपण फिल्डिंग सेट करून घ्या. मोहाचवाडी टीम फिल्डिंग लावून घ्या लगेच. चला सन्मान आपण लगेचच आपल्या मुख्य व्यासपीठावरती घेऊयात. आम्ही रवी नाना मिसाल यांनाच विनंती करत आहोत की आपल्या शुभास्ते आपण श्रीमान माजी उपसरपंच श्रीमान नरेश दादा काळकर यांचा आपण भव्य सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती करावा. श्रीमान मारुती